त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूयात. जीवा आणि नंदिनी हे दोघेही जण मोहितेंच्या घरी आलेले असतात. जसं प्रेक्षकांनो काल मी तुम्हाला म्हटलं होतं हे स्वप्न आहे की सत्य, पण हे स्वप्नच आहे. आता जीवा म्हणत असतो आपल्या घरी किती छान वाटतंय, आपण कोणीही न बोलवता इथे आलेलो आहोत. तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते आपल्या घरी येण्यासाठी कोणाच्या परवानगीची अजिबात गरज नसते. तेव्हा दोघेही जण हॉलमध्ये येतात. वरून पार्थ आणि काव्या येत असतात. दोघेही जण जीवा आणि नंदिनीला पाहतात. पार्थ आणि काव्याला फारच आनंद होतो. जीवा ताई असं म्हणून धावतच खाली येतात. आल्याबरोबर एकमेकांना मिठ्या मारत असतात. आज सगळेजण फार खुश असतात. इकडे जीवा म्हणत असतो अरे दादा, पण तू वरून कसं काय आलायस? तेव्हा नंदिनीसुद्धा म्हणत असते हो. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ सांगायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो हे झाले ह्या फक्त बोक्यामुळे. कारण काय आहे ना, जेव्हा काव्या इथे घरी आल्या आणि घरी आल्यानंतर त्या म्हणाल्या की इकडे जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मला ह्या खोलीमध्ये घेत नाही तोपर्यंत मी ह्या खोलीमध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही. मग काय म्हटलं चला आज संक्रांत आहे, आपणच माघार घ्यावी आणि काव्याकडे जावं म्हणून हे सगळं काही. पण तुम्ही दोघे इथे कसे? तेव्हा लगेच इकडे नंदिनी म्हणत असते खरं तर आज संक्रांत आहे आणि आज असलेल्या या संक्रांतीमुळे आम्हाला फारच इथे इकडची आठवण येत होती. पण हे सगळं ह्या बोक्यामुळे झालेलं आहे बरं का. हा बोका तर किती गोड आहे असं सगळेजण म्हणत असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते बरं घ्या, तुमच्यासाठी मी तिळगुळ घेऊन आलेली आहे. असं म्हणून आता नंदिनी तिळागुळाचा डब्बा बाहेर काढते आणि तिळगुळ देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो तुम्ही दोघेजणसुद्धा खूप छान आणि कमाल दिसताय. तेव्हा नंदिनी तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, असेच कायम एकत्र हसत आणि आनंदात राहा. तेव्हा इकडे पार्थसुद्धा नंदिनीला म्हणत असतो ह्या तिळातल्या आणि तिळगुळातल्या जो काही लाडवाचा गोडवा आहे तो सुद्धा तुमच्या संसारात उठो. आता मानिनी वरती चाललेली असते आणि तेव्हा तिची नजर ह्या चौघांवरती पडते. अय्या असं म्हणते तेव्हा लगे जीवा म्हणत असतो माझ्या किती ग सुना गोड दिसत आहेत. ए काय रे लब्बाडांनो, मग आम्ही नाही का दिसत? अरे माझ्या जशा सुना गोड दिसतात ना तसे माझे 2 मुलंसुद्धा तेवढेच गोड दिसत आहेत. पण तुम्ही, माझं हे स्वप्न तर नाही आहे ना? तुम्ही इथे चौघी जणे असे एकत्र आलेला आहात. खरंच मला तर ना फार आनंद झाला आहे. हे मी खरंच स्वप्न बघत नाही आहे ना? तेव्हा नंदिनी म्हणत असते नाही आई, तुम्हाला खरं वाटतंय का हे स्वप्न आहे म्हणून? तेव्हा मानिनी म्हणत असते खरंच हे माझं स्वप्न नसावं, कारण मला तुम्हा चौघांची एकत्र संक्रांत साजरी करायची होती आणि तुम्ही असे चौघहीजण एकत्र आलात त्यामुळे मला तर खूप आनंद होतोय. आणि काय रे लब्बाड्यांनो, बघा मलासुद्धा असेच तुमच्यासाठी इथे ब्लॅक रंगाचे कुर्ते आणि ते सगळं काही घ्यायचे होते, पण हे स्वप्न नाही, हे खरंच आहे. तेव्हा नंदिनी मानिनीला म्हटलेली असते हे स्वप्नच आहे मानिनी काकू, तुम्हाला का वाटतंय की हे सत्य असेल म्हणून? हे स्वप्नच आहे. असं म्हटल्याबरोबर आता मानिनीला हे पहाटे पहाटे पडलेलं स्वप्न असतं. तेव्हा मानिनी दचकूनच आता उठते. मानिनी दचकूनच उठल्याबरोबर आता इकडे तिकडे पाहते पण तिथे कोणीच नसतं. इथे आता ती लगेचच इकडे तिकडे पाहिल्यानंतर उठून बसते आणि उठून बसल्यानंतर तिला फार वाईट वाटत असतं की हे फक्त आणि फक्त स्वप्न होतं, कधी काळी पाहिलेलं. आणि ह्या स्वप्नातून आता इकडे मानिनी जागी झालेली असते. आता मानिनी ह्या स्वप्नातून जागी झाल्यानंतर उठते आणि कपाटाकडे जाते. आता कपाटाकडे गेल्यानंतर कपाटामध्ये काळ्या रंगाची साडी असते, जी साडी तिने आता इथे काव्यासाठी घेतलेली असते. ती साडी घेते आणि स्वतःशीच म्हणत असते हे स्वप्न होतं, पण कधीतरी हे सत्यातसुद्धा उतरवण्यासाठी मी धडपड करत होते. पण आज माझ्या दोन्ही सुना इथे नसल्या म्हणून काय झालं, माझी एक सून तर इथे आहे. काव्याची संक्रांत मी खूप धूमधडाक्यात साजरी करेल. मला माहिती आहे सगळं काही ठीक होईल आणि हा माझा पूर्ण विश्वास आहे. असं आता इकडे मानिनी बोलू लागते आणि स्वतःच्याच मनाची समजूत काढू लागते. कारण हे स्वप्न पहाटे पडले, हे पहाटे पडलेलं स्वप्न नक्कीच खरं होईल असं सुद्धा इकडे आता ती विचार करू लागते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता मानिनीने मनाशीच काही गोष्टी ठरवलेल्या असतात. मानिनीने मनाशीच काही गोष्टी ठरवल्यानंतर ती आता एका गोष्टीचा विचार करते आणि त्यानंतर आवरण्यासाठी सुरुवात करत असते. सोबतच आपण पाहतो की प्रेक्षकांनो इकडे आता जो काही जीवा आहे
त्या जीवाने आता इथे काही गोष्टी सुरुवात केलेल्या असतात. व्हिडिओ शूट करायला सुरुवात केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता त्या ब्लॉगमध्ये तो म्हणत असतो, खरं तर गाईज, तुम्ही मला एवढं सगळं भरभरून प्रेम देताय ना, जे काही प्रेम देताय त्यासाठी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार. असंच भरभरून प्रेम तुम्ही मला देत जा. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. पण तुम्हाला सांगू का, मी जरा ना थोडीशी माती खाल्लेली आहे. आणि ती माती मी काय खाल्लेली आहे तर काल ऐन थंडीमध्ये कुल्फी खाल्ली. आणि हॅशटॅग जीवांदिनीला तुम्ही जसं प्रेम देताय ना, जसं मी तुमचं मन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय ना, पण एक गोष्ट सांगू का, हे बघा, आज मी जी काही माती खाल्ली ना, त्या खाल्लेल्या मातीमुळे एक गोष्ट मात्र झालेली आहे. आणि ती म्हणजेच की माझी नंदिनी माझ्यावर रागवली, माझ्यावर रुसली. पण तुम्ही काळजी करू नका, मी तिला मनवेल. आता तर ती मला इथे माझ्याकडे पाहतसुद्धा नाही, बघतसुद्धा नाही, असं इकडे जीवा बोलू लागतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो बोलत असताना आपण पाहतो की इकडे नंदिनी तेवढ्यातच त्याला दिसते. आणि तो म्हणत असतो, हाय गाईज, तुम्हाला पाहायचं आहे का, आणि मी तुम्हाला माझी नंदिनी दाखवतो. असं म्हणून तो आता कॅमेरा नंदिनीकडे फिरवतो. आणि कॅमेरा नंदिनीकडे फिरवल्यानंतर नंदिनी मात्र त्याला रागानेच लुक देत असतो. तेव्हा लगेच तो व्लॉग जो आहे तो इथे बंद करतो. आणि व्लॉग बंद केल्यानंतर लगेचच आता इकडे गाणं म्हणून नंदिनीचा राग रुसवा काढायला मदत करत असतो. गाणं म्हणत असतो, हा रुसवा सोड ग सखे, हे गाण्याच्या बोल असतात. आणि नाचत असतो. त्या रिक्षाचा जो काही हॉर्न आहे तो सुद्धा वाजवत असतो. आता त्या रिक्षाचा हॉर्न वाजवत असताना आपण पाहतो की इकडे जीवा एका गोष्टीचा विचार करू लागतो. तो म्हणजे की काय करू यार, कसं म्हणू आता मी नंदिनीला. खरं तर मी थोडी नाही, थिडकी नाही, तर खूप सारी माती खाल्लेली आहे. माझ्या नंदिनीला तिच्या वडिलांचा वाण नाही, पण गुण मात्र नक्की लागलेला आहे, असं इथे तो बोलतो. आणि समोरून धनंजय आलेले असतात. आता धनंजयला समोर पाहता क्षणी जीवा म्हणत असतो, बापरे, यांनी मी जे काही बोललोय ते इथे ऐकलेलं तर नाही ना, काय करावं काहीच कळत नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता पार्थला भूक लागलेली असते. आणि तो म्हणत असतो, आशाताई, माझ्यासाठी नाश्ता घेऊन या बरं. आता दरवाजा उघडतो तो दारामध्ये बोका असतो. त्या बोकाला चष्मा लावलेला असतो आणि तो बसलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हा बोका नेमका इथे कसा आलाय? मी तसंही खूप दिवस झाले ना क्रिकेट खेळलोच नाही आहे. आता तुझा कसा बॉल बनवतोय आणि कशी तुझी मस्ती घेतोय बघच आता तू. खरं तर जेव्हा काव्याच्या हातामध्ये पहिल्यांदा हा बोका पाहिला होता ना, त्यावेळेस मला असं वाटत होतं की हा बोका जो आहे ना तो रिअलच असावा. पण नाही, हा बोका तर रिअल नाहीच आहे. पण काय रे, तू इथे काय करतोयस? तू इथे कसा काय आलेला आहेस? आणि तसंही तू आता माझ्या आणि काव्याच्या मध्ये मध्ये करतोयस ना, मग आता बघच मी तुझं काय करतोय ते. असं म्हणून आता पार्थ जो आहे ना तो त्या बोक्याला हात लावून उचलण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा हात लावून उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो बोका थोडा थोडा मागे जातो. आता पार्थ म्हणत असतो, हा काय खरंच रिअल आहे की काय? हा चालतोय कसा, म्हणजे खरंच रिअल बोका आहे की काय, असं आता इकडे पार्थ म्हणत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी पार्थ बोलत असताना आपण पाहतो की पुन्हा पार्थ म्हणत असतो, नाही, ह्या बोक्याला तर आज मी सरळच करणार आहे. मला पण बघायचं आहे की हा जो काही बोका आहे ना तो इथे कसा मला भेटत नाही आणि काय होत नाही ते. ह्या सगळ्या गोष्टीचा तो इथे विचार करू लागतो. तेव्हा हळूहळू आता पुन्हा पार्थ इथे पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तर तो बोका मात्र आता पुढे पुढे जात असतो आणि पार्थ त्याच्या मागे मागे जातो. आता इकडे त्याच्या बेडरूमपासून हॉलपर्यंत आणि हॉलपासून डायनिंग टेबलपर्यंत पार्थ त्या बोक्याच्या मागे असतो. तर इकडे तो बोका पुढे पुढे जात असतो. पार्थला तर समजतच नाही. पार्थ म्हणत असतो, बहुतेक ह्याला ना बॅटरी आहे आणि सेलवरचाच हा बोका असू शकतो, असा इकडे तो विचार करतो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या बोक्याच्या मागे धावत असतो. आता धावत असताना समोर येतो आणि जी काही डायनिंग टेबलची खुर्ची आहे तीच डायनिंग टेबलची खुर्ची इथे आता पार्थच्या डोक्याला लागते. तेव्हा तो जो काही बोका आहे तो इथे कव्याच्या हातामध्ये असतो आणि बाजूला मांजा असतो. आता पार्थ लगेचच उठून उभा राहतो आणि तेव्हा कव्या म्हणत असते, देशमुख, सॉरी, मला माफ करा, खरं तर खरंच सॉरी. तेव्हा इकडे पार्थ पाहतो तर काव्यापाशी मांजा असतो. काव्या पटकन तो मांजा लपवते आणि त्यावर पार्थ म्हणत असतो, हे सगळं काय आहे? तेव्हा काव्या म्हणत असते, बघा, तुमच्याकरिता मस्त पोहे बनवले, त्यासोबत कॉफी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे
ज्यूससुद्धा बनवलेला आहे. तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्ही खाऊ शकता. त्यावर लगेचच आता इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, हे असलं माझ्यासाठी काही करू नका. मी आशाताईंना सांगितलं होतं माझ्या रूममध्ये मला नाश्ता पाठवून देण्यासाठी. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघा देशमुख, जर तुम्हाला हा नाश्ता इथे बसून खायचा नसेल तर तुम्ही खाऊ नका. हवं तर मी तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये हा नाश्ता पाठवून देते, पण प्लीज नाश्त्यावर राग वगैरे अजिबात काढू नका. हवं तर तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जाऊनसुद्धा हा नाश्ता करू शकता. त्यावर लगेचच आता इकडे पार्थ म्हणत असतो, पण हे सगळं तुम्ही काय करताय? मला काहीच कळत नाही. का तुमचा टाईम वेस्ट करताय काव्या? हे बघा, माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करू नका. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता धनंजय योगा करायला बसलेले असतात. तेवढ्यातच जीवा येतो आणि जीवा रिक्षातली मॅट टाकून त्यांच्या बाजूला बसतो. हातामध्ये तिळगुळ असतात. इकडे आता धनंजय ओम म्हणत असतात, तर इकडे जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, त्याच टोनमध्ये बोलत असतो, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत असताना आपण पाहतो की इकडे धनंजय मात्र त्याच्याकडे रागानेच पाहतात. आता धनंजय रागाने पाहत असताना जीवा पुन्हा म्हणत असतो, राग रुसवा सोडा आणि त्याचबरोबर ह्या तिळातला गोडवा तुमच्यामध्ये सुद्धा येऊ द्या. ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलू लागत असतो. तेव्हा मात्र धनंजयला एक कॉल येतो. आता धनंजयला कॉल हा ऑफिसमधून आलेला असतो आणि धनंजयला कॉल ऑफिसमधून आल्यानंतर आता लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, तुम्हाला जर माझी काही मदत लागली तर मी नक्की तुम्हाला करू शकतो. काही प्रेझेंटेशन वगैरे बनवायचं असेल तर प्लीज तुम्ही हे तिळगुळ घ्या ना. तेव्हा धनंजय म्हणत असतात, हे बघ, आता तुला जवळपास 4 दिवस झालेले आहेत. आणखी मी 15-16 दिवस तुला मी सहन करेल, पण तुझी मी कसलीही मदत घेणार नाही, समजलं तुला? त्यामुळे माझ्या नजरेपासून आत्ताच्या आत्ता चालता हो. तुझं हे तिळगुळ आणि हे मला काहीही नको आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघा, असं काय करताय? प्लीज ऐकून घ्या ना माझं, असं करू नका. घ्या ना, तिळगुळ घ्या तुम्ही, असं सुद्धा तो इकडे बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच जो काही धनंजय आहे, धनंजय अर्धवट योगा सोडतो आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. आता धनंजय तर तिथून निघून गेलेला असतो. इकडे मात्र पार्थच्या एकतर डोक्याला लागलेलं असतं, काव्याशी वागलेली असते आणि त्यामुळे इकडे पार्थ म्हणत असतो, बास करा हे सगळं काव्या, का करताय हे सगळं? हे सगळं करून काय मिळणार आहे तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणत असते, असं का म्हणताय देशमुख, का करताय म्हणून? हे बघा, तुम्ही कितीही काहीही करा, मी हे सगळं करणार. आणि तसंही मी तुमच्या खोलीमध्ये आलेले नाही आहे, मी इथे सगळं हे करते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं काही सोडून अभ्यासाकडे लक्ष दिलं तर अजूनच बरं होईल. तेव्हा लगेच इथे काव्या म्हणत असते, हे घ्या, आता तुम्हाला वाटतंय ना की मी अभ्यास करत नाही म्हणून, ह्या बुकमधलं काहीही घ्या आणि काहीही विचारा, मी सगळा अभ्यास केलेला आहे. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, त्या सगळ्या गोष्टी करण्याचं मी इथे सोडून दिलेलं आहे, पण तुम्ही मात्र विसरू नका, समजलं? आता इकडे लगेचच काव्या म्हणत असते, हे बघा, तुम्ही असा जेवणावर नाश्त्यावर राग काढू नका देशमुख. तसंही किती नाही म्हटलं तरी आज मी म्हटलं संक्रांत आहे. आता पार्थ तिथून जायला निघत असतो आणि तेव्हा काव्या मुद्दाम म्हणत असते, मला असं वाटलं होतं की आता आज संक्रांत आहे आणि आज संक्रांत असल्यामुळे इथे बोक्या, तू तुझा राग रुसवा आणि काट्यासारखं टोचणं थोडंसं बंद करशील आणि माझ्याकडे बघशील आणि संक्रांत साजरी करशील. आता लगेचच पार्थ तिच्याकडे पाठीमागे ओळून पाहत असतो, तर काव्या हे सगळं बोक्याला धरूनच बोलत असते. काय रे बोक्या, असं म्हटल्यानंतर पार्थला असं वाटत असतं की ती मला बोलते, पण काव्याने तोपर्यंत तो बोका हातामध्ये घेतलेला असतो. आता पार्थ डोळे बंद करून तिथून निघून जाण्याचं काम करतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी बेडरूममध्ये बसलेली असते आणि मोबाईलमध्ये हलव्यांचा दागिन्याची फोटो पाहत असते आणि ती भूतकाळामध्ये रमून जाते. कारण भूतकाळामध्ये इथे आता जेव्हा मानिनी त्याचबरोबर काव्या आणि नंदिनी एकत्र बसल्या होत्या, तेव्हा नंदिनीला इथे मानिनीने असं सांगितलेलं होतं की हे हलव्याचे दागिने आहेत, माझी मैत्रीण हे हलव्याचे दागिने फारच छान आणि उत्तम असे बनवते आणि मी यावर्षीसुद्धा तुम्हा दोघींकरिता तिच्याकडूनच हे हलव्याचे दागिने आणि त्या सगळ्या गोष्टी इथे बनवून घेणार आहे. तेव्हा आता इकडे काव्या म्हटलेली असते, पण मी काय म्हणते मानिनी काकू, त्या गोष्टीला अजून फार वेळ आहे. म्हणजे बघा ना, अजून 16 डिसेंबर यायचं आहे, त्यानंतर न्यू इयर आणि न्यू इयरमधला पहिला सण आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो,
पण ते जरी कितीही खरं असलं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे. ह्या वर्षीची संक्रांत माझ्या सुनांची पहिली संक्रांत आहे. मी तुम्हा दोघींसाठी मस्त काळ्या साड्या, त्याचबरोबर माझ्या मुलांसाठी सुद्धा इथे काळ्या रंगाचे कुर्ते आणि ते सगळं काही इथे मी घेऊन ठेवणार आहे. सोबत त्यांच्याकरिता सुद्धा एक हलव्याचा दागिनासुद्धा, असं इकडे मानिनी म्हटलेली असते. तेव्हा नंदिनी मानिनीला म्हटलेली असते की बरं आई ठीक आहे, ते जे काही हलव्याचे दागिने आहेत ना ते तुम्ही मला पाठवून ठेवा, म्हणजे मी ते जीवाला दाखवेल आणि जीवाला जसे आवडतील त्या पद्धतीने मी ते बनवून घेईल. त्यावर मानिनी म्हणत असते हो मी तुला ते पाठवून ठेवते. असं म्हणून आता मानिनीला ही संक्रांत इथे तिच्या दोन्ही सुनांबरोबर साजरी करायची होती आणि साजरी करत असताना आता इकडे मात्र तिचं हे असं काहीच झालेलं नसतं. आणि तेव्हाच इथे मानिनीने ते हलव्याचे दागिने इथे नंदिनीला पाठवून दिलेले असतात. आणि नंदिनीला पाठवून दिल्यानंतर आज नंदिनी तेच हलव्याचे दागिने मोबाईलमध्ये पाहत असते आणि तिला तो प्रसंग आठवत असतो. आता तिला तो प्रसंग आठवत असताना इकडे नंदिनी विचार करते, नाही आई, काही जरी झालं तरीसुद्धा मी इथे तुमच्या आनंदाला विरजण पडू देणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी माझी पहिली संक्रांत तिथे येऊनच साजरी करेन. हे असं होता कामा नये. आई, तुमचा आनंद कशात आहे हे मला माहिती आहे, असं नंदिनी बोलत असते. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी काही काव्या आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांनाही मानिनीने हॉलमध्ये बोलावलेलं असतं. आता ह्या दोघांनाही हॉलमध्ये बोलवल्यानंतर इकडे पार्थ आणि काव्या म्हणत असतात, आई काय झाले, का बोलवलंस? तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे काही नाही, ये ना इथे बस. तर इकडे नंदिनी ठरवत असते मनाशीच, नाही, माझी ही संक्रांतसुद्धा तेवढी जोमाने आणि उत्साहाने साजरी झाली पाहिजे. आता जो काही पार्थ आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघांनासुद्धा सोफ्यावर बसवण्यात येतं. तेवढ्यातच तिथे रम्या आणि वसूसुद्धा आलेल्या असतात. आज काही रम्या आणि वसूचा फार सीन दाखवलेला नाही आहे बरं का, फक्त आत्ता इथे उभ्या आहेत ना तेवढ्याच आणि रागाने एकमेकींकडे पाहतात तेवढंच. आता मानिनी तिथे बसल्यानंतर म्हणत असते, आता काव्याची आज पहिली संक्रांत आहे आणि त्याचमुळे मी इथे बोलवलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जीवा त्याचं काम करत असतो आणि तेवढ्यात शारदा आलेली असते. आता शारदा तिथे आल्यानंतर जीवाला म्हणत असते, जावई बापू, हां बोला ना सासूबाई. त्याचं काय ना तुम्हाला सांगू का, अहो मी अशा आधेमध्ये नेहमीच पदार्थ बनवत असते बरं का, आणि मी ह्यांना कधीतरी ते टेस्ट करायला देते, म्हणजे मी तिखट गोड हे काही बरोबर आहे की नाही ते पाहण्यासाठी देत असते. पण एकदा काय झालं तुम्हाला सांगू का, याच पद्धतीने एकदा ना त्यांची क्लायंटबरोबर मीटिंग होती आणि याच पद्धतीने क्लायंटसोबत मीटिंग असल्याकारणाने इथे मी त्यांना ती टेस्ट करायला दिली आणि समोरून आवाज आला, वाव काय मुवमेंट आहे खरंच ना. मग तेव्हापासून मात्र मी त्यांच्यामध्ये जातच नाही किंवा त्यांना ती टेस्ट करायला अजिबात भरवत नाही बघा. म्हणून म्हटलं चला आज तुम्ही इथे आहेत ना, मग तुम्हालाच इकडे ह्या सगळ्या गोष्टी विचारूयात. तेव्हा इकडे तो टेस्ट करतो आणि म्हणत असतो, एकच नंबर झालेला आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का सासूबाई, तुम्ही आणि तुमची मुलगी ह्या अगदी सेमच आहात बघा. तुमच्यामुळेच तुमची मुलगी एवढी गोड आहे, असं इकडे जीवा कॉम्प्लिमेंट देत असतो. तेव्हा शारदाला मात्र फारच आनंद झालेला असतो. इकडे आता मानिनी म्हणत असते, अगं काव्या, तुला एक गोष्ट आठवते का? तेव्हा ती म्हणत असते, कोणती गोष्ट आणि काय म्हणताय तुम्ही, मला नाही समजत. तेवढ्यातच मानिनी म्हणत असते, अगं काव्या असं काय करतेस, तुला नाही का सांगितलेलं मी एक माझी मैत्रीण आहे आणि ती हलव्याचे दागिने फार छान बनवून देते, तर मग आज तुझ्यासाठी खास ते सरप्राईज आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, हो 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 मला आठवलं बरं का ते सगळं काही, असं इकडे ती बोलते. आणि आज ती म्हणत असते, खरं तर आज ना मला माझ्या दोन्ही सुनांची संक्रांत इथे एकत्र साजरी करून घ्यायची होती आणि एकत्र ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या, पण हरकत नाही, असो आता तू एकटीच आहेस ना, तर एकटीचीच जी काही संक्रांत आहे ती संक्रांत इथे मी साजरी करते, असं सुद्धा ती आता इथे बोलू लागलेली असते. तेव्हा मानिनीच्या हातामध्ये इथे ब्लॅक रंगाची साडी असते आणि त्यावर हलव्याचे दागिने असतात आणि तेव्हा ते ती इथे काव्याला देणार असते. सुरुवातीला पार्थचं आणि काव्याचं दोघांचंही औक्षण करते. काव्याच्या हातामध्ये असलेला जो काही बोका आहे तो मात्र काही केल्या सुटत नाही बरं का. आशाने ते औक्षणाचं ताट आणलेलं असतं आणि मानिनी सुरुवातीला पार्थचं आणि त्यानंतर काव्याचं औक्षण करते. इथे आता रम्या आणि वसूला राग आलेला असतो. त्या विचार करत असतात, खरंच ही मानिनी ना खूपच जास्त चिवट आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्यांचा संसार टिकवण्यासाठी हिचे प्रयत्न मात्र सुरूच आहेत. पण असं होता कामा नये, आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल.
असा इकडे ती विचार करत असते. तर आता इकडे शेवटी मानिनीने सुद्धा काव्याचं औक्षण केलेलं असतं आणि त्यानंतर जे काही हलवेचे दागिने त्याचबरोबर जी साडी आहे ती काव्याच्या हातामध्ये ठेवलेली असते. काव्याला तर हे सगळं काही पाहिल्यानंतर फारच आनंद होत असतो. तिला तर एवढंच पाहिजे असतं. आता जेव्हा काव्याने ती साडी हातामध्ये घेतलेली असते तेव्हा पार्थ आणि त्याचबरोबर इथे दोघेही जण आता मानिनीला नमस्कार करत असतात. सोबतच जो काही पार्थ आहे त्याला सुद्धा कुर्ता आणि हलव्याचे दागिने दिलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच, कारण इथे उद्याच्या भागामध्ये तर खूप मोठं सरप्राईज असणार आहे. कारण इथे अचानकच इथे जो काही युग आहे तो आलेला असतो आणि त्याने आल्याबरोबर मानिनीचे पाठीमागूनच डोळे बंद केलेले असतात आणि त्याचमुळे आता इथे ही संक्रांत खूपच छान अशी सुंदर साजरी होणार असते. पण आता इकडे जीवा आणि नंदिनीचं काय ते तर आतापर्यंत इकडे आलेलं नाही आहे. ते एक स्वप्नच होतं मानिनीला पडलेलं. तर आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे जो काही युग आणि त्याचबरोबर पार्थ हे छतावरती पतंग उडवत असतात आणि तेव्हा रम्यासुद्धा तिथे असते. आता रम्याची पतंग जी आहे ना ती इथे कट होते. आता पार्थ म्हणत असतो, अरे ही रम्याची पतंग आहे. तेव्हा युग म्हणत असतो, अरे दादा कट कर, त्या पतंगला कट कर. तेव्हा रम्याची पतंग काही कट होत नाही, पण अचानकच त्याच्याकडून नाही तर दुसऱ्या कोणाकडून तरी रम्याची पतंग कट झालेली असते. आणि तेव्हा लगेच इकडे पार्थ म्हणत असतो, अरे ही तर रम्याची पतंग कोणी कट केली कळत नाही, म्हणजे आपण दोघांनी तर मिळून नाही कट केली, मग ही पतंग कोणी कट केली असा पार्थ विचार करतो. तेव्हा काव्याचा पाठीमागून आवाज येतो आणि ती म्हणत असते, मी कट केली देशमुख, मी कट केली. असं म्हणता क्षणी येणाऱ्या काव्याला पार्थ इथे पाहतच असतो. कारण काव्या खूपच छान अशी तयार झालेली असते. डोळ्यावरती इथे गॉगल्स असतात आणि तेव्हा पार्थ येणाऱ्या काव्याकडे पाहतच असतो. एका पॉईंटला तर त्याचं सगळं काही हरवून गेलेला असतो, तो म्हणजे काव्यामध्ये. आता इकडे लगेचच काव्या म्हणत असते, क्या देख रहे हो देशमुख, फक्त बघतच राहणार आहात की इथे पतंगसुद्धा उडवणार आहात? चला दोघेजण मिळून मस्त इथे पतंग उडवूयात. असं म्हणूनच आता इकडे काव्या पारच्या बाजूला उभा राहत असते आणि आता पतंग उडवत असते. तर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने साजरा होणार आहे काव्या आणि पारचा इथे पहिल्या मकर संक्रांतीचा सण. पण आता जीवा आणि नंदिनीचं तर आणखी काही दाखवलेलं नाही आहे. आता काय होईल भेटूया उद्याच्या भागामध्ये, जाणून घेऊया. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.